आलोचक म्हणून सरांची ओळख आहे. तर या मॅचची कहाणी सरांच्या आवाजात या सर आपलं स्वागत आहे. थँक्यू ऋषी सर यांना आपण ऐकत होतो. येस हाय हॅलो आणि नमस्कार सिन्नरकरांनो. आपण पाहतोय tenniscricket.in माध्यमातून ऐकतोय त्यातच सिन्नरचा वर्ल्ड कप STPL पर्व 8 मोहो किंग्स वर्सेस UK बादशाह दोन संघांमधला हा महत्त्वपूर्ण सामना. डिफेन्स केलाय तसं पाहायला गेलं तर सिद्धूने या स्पर्धेत प्रभावित केलंय. येणाऱ्या गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून सिद्धूने त्याच्या गोलंदाजीत काय मेहनत घेतली आहे, लाजवाब मेहनत घेतली आहे. फ्लायटेड बॉल यावेळेला हवा दिली आहे, फटका फसला आहे, परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षक या दोघांमधलं नातं तिथे जुळत नाहीये. दूरवरती पडलाय बॉल, चेंडूचा पाठलाग करत चेंडूला आणायला गेलेत फिल्डर. बॉलला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. या 2च्या मदतीने खातं तर उघडतंय, कारण पहिला बॉल आपण पाहिला तो देखील फुलका होता, दुसरा बॉल तो मात्र वेगवान आला आणि हा जो तिसरा होता हा मात्र प्रॉपर पिक झाला उलट्या बॅटने. तिथे 2 धावा आलेल्या आहेत. यावेळेला फुलका टाकला आहे, परंतु काय घडलंय, गोलंदाजानं दोघंही हात मस्तकाला लावलेत, कारण बॅट आणि पाय या दोघांच्या गॅप मधनं बॉल तर निघाला होता, परंतु हलकासा पायाला ब्रश करतोय बॉल, त्यामुळे यष्ट्या भेटता येत नाहीये. तिथे जर का पाय मध्ये आला नसता ना तर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असता. सिद्धार्थ लांडगे याला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय, प्रभावित केलंय या नावानं, प्रभावित केलंय या गोलंदाजानं. थोडंसं फंबल झालंय, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना बॉलिंग ट्रॅक वरती धावायला जावं लागणार आहे. गणेश यांना आपण बॅटिंग स्ट्राईक वरती पाहतोय, प्रतीक आंबेकर यांना आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. UK बादशाह या संघाला आता मिळवण्यासाठी आणि गमावण्यासाठीची कहाणी ती मात्र बंद झालेली आहे, कारण त्यांची समीकरण ती पलटली आहेत. खूप सारे पराभवाचे सामने त्यांना स्वीकारावे लागलेत. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत, गणेश यांचा खेळ समाप्त होतोय. फर्स्ट विकेट डाऊन. सिद्धू लांडगे ज्या खेळासाठी ओळखला जातो ना तो खेळ पहिल्याच षटकात सादर करतोय. UK बादशाह संघाला लागतोय. धक्का क्रमांक पहिला. संधी साधली थेट क्रिकेट. स्वप्नील दूध यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आणि तसं पाहायला गेलं तर मोहो किंग्ज हा संघ आतापर्यंत 5 सामने खेळलेला आहे. लीग स्टेज मधला या रेड आर्मीचा शेवटचा सामना आहे. 5 मॅचेस खेळलेल्या आहेत फक्त आणि त्यात 3 मॅचेस जिंकलेले आहेत, म्हणजे 2 पराभवाचा सामना करावा लागलेला आहे मोहो किंग्ज या संघाला. 2 या अंकावरती पहिला धक्का लागलाय. 5 चेंडूंचा खेळ सादर झालेला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल तो खेळण्यासाठी आणि या खेळपट्टीला जॉईन करण्यासाठी UK बादशाह या संघासाठी नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे. अनिल ते खेळपट्टीला जॉईन करताय. नवा आलेला गडी त्याला दिलाय फुलका आणि त्या नव्या गडीनं मात्र तो फुलका स्वीकारलाय, फेकून दिलाय बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात सायकल झोनच्या बॅनरवर. शेवटचा बॉल त्यावर चौकार साजरा. DJ हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. UK बादशाह या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू जर का येणाऱ्या 6 चेंडू पर्यंत आला नाही तर प्रत्येक ओव्हरला 3-3 रनची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. UK बादशाह तुमचा एक अतिरिक्त प्रतिनिधी जर इकडे आला नाही तर येणाऱ्या 6 चेंडूंपर्यंत जर आलाच नाही तर मग 3-3 रनची पेनल्टी मात्र प्रत्येक षटकला दिली जाणार आहे. पहिलं षटक संपलं, 6 धावा धावफलकावरती लागल्या, 1 विकेट देखील मिळवली आहे. आता प्रतीक आंबेकर त्या बॅटिंग स्ट्राईक वरती राहिले आहेत. प्रतीक आंबेकर UK बादशाह या संघासाठी सुरुवातीच्या 2-3 मॅचेस मध्ये काय झळकले होते, लाजवाब खेळ राहिला होता. फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, ॲज अ लिडरशिप असेल, प्रत्येक युनिट मध्ये प्रतीक आंबेकर तो मात्र लीडर फ्रॉम द फ्रंट अगदी पुरेपूर काम करत होता. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पॉवर प्लेचं अंतिमचं षटक असेल. फील्ड सेटअप आपण पाहू शकतो. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि मिड विकेटला फिल्डर आहे. दुसरं षटक ते घेऊन आलेले आहेत विशाल साळुंके. उलटी बॅट केली आहे, फॉलो केले बॉलला, लाजवाब आलटी पलटी देख घुमा के विशालचं केलंय पहिल्याच बॉलवर. हार्दिक 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 स्वागत. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका.
दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल प्रतीक आंबेकर तो मात्र उलट्या बॅटने खेळतोय. त्याचे इरादे सेट आहेत. फोडायचा आहे, तोडायचा आहे. यावेळेला खोलवर टाकलाय, कम बॅक केलाय. चांगला टप्पा, सुरेख टप्प्यावर बॉल टाकलाय. प्रतीकने जर का आपण पाहिलं तर फ्रंट फूट काढला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या आडव्या बॅटच्या प्रयत्नासाठीच तर पॉवर प्लेचे 2 खेळाडू ते ऑन साइडला उभे करून ठेवलेले आहेत. तरी देखील त्याचा इरादा तो मात्र आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. खूप पॅन असेल की शाहरुख सर, पेन इतका असेल ना मनात, कारण खूप पराभवाचा सामना करावा लागला युके बादशाह या संघाला. याही वेळेला उलटी बॅट केली आहे, प्रॉपर करेक्शन नाही आहे. एक धाव घेण्याचा मानस आहे, ती एक धाव पूर्ण होईल, कारण शॉर्ट मिड विकेटचं जे क्षेत्र आहे ना तिथे कोणीच नाही आहे. एक धाव तिथे कंप्लीट केली जाणार आहे. लेग बाईच्या माध्यमातून आली आहे ही एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 1 और 1 11 वरती. 11ला 1.3 षटकाचा खेळ तो आपण पाहत आहोत. मुख्य पंचांना देखील विनंती असेल कुठलाही वेळ वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. याच्यानंतर अजून एक मॅच शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये बदल केलाय. आता मात्र ऑन साइडचा खेळाडू डीप मधला तो आतमध्ये घेतलाय. लॉंग ऑफला फिल्डर काढून ठेवलेला आहे. उडवण्याचा प्रयत्न केला, पिक करायचा होता बॉल, स्ट्रेच केलं बॉडीला, परंतु बाळाने बॉलचा मिलाप नाहीये. डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू पहिल्या षटकावरती उलटा पुलटाचा चौकार आपण पाहिला, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय विशाल साळुंकेने. चांगल्या टप्प्यावर टाकलाय बॉल. पाहूयात पुढचा बॉल, पुढचा प्रयोग काय केला जातोय. कमी गतीने टाकलाय, त्याला ओळखलाय, लपेटलाय आणि हा लपेटो शॉट चेंडूला घेऊन जातोय. टान 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 सीमा पार चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. नक्कीच कमी गतीने टाकला, परंतु तो पीक झाला. पीक यासाठी झाला की तो फ्लाइट घेत, हवा घेत घेत डायरेक्ट बॅटीत आला आणि बॅटच्या मिडलला जर लागला तर मग नो डाऊट तुमचे 2च खेळाडू ते सीमेच्या रेषेलगत आहेत आणि ते खाली क्षेत्र होतं. खाली क्षेत्रात चेंडूला जायला उशीर लागणार नाहीये, कारण ताकद होती. ताकदीने मारलेला हा फटका होता अनिल यांचा. 15ला 1 शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी पॉवर प्ले. अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेचा. लॉंग ऑन आतमध्ये आलाय. यावेळेला उडवलाय. लॉंग ऑनला तुम्ही आतमध्ये घेतलंय ना, त्याच लॉंग ऑनला सांगा जा आणि घेऊन या बॉल. षटक महागडा ठरलाय, कारण या षटकात तब्बल 15 धावा आल्या आणि 15च्या मदतीने 2 षटकांचा खेळ ते संपतोय. 2 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. 2 इन 21 रन, 1 गडी बाद. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. दोन षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात आपण जर का पाहिलं तर फार कमी धावा दिलेल्या होत्या, एकेरीच धावा दिलेल्या होत्या सिद्धू लांडगेने, परंतु दुसऱ्या षटकात एक स्लॉक स्वीप तो मारण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट मध्ये काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात तिथे चौकार गेला. त्यानंतर पुन्हा एकदा हवा दिली, ओव्हरपिच बॉल. त्या ओव्हरपिच बॉलला पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात बॅटरने अर्थातच अनिल यांनी धुमाकूळ घातलाय. चांगली बॅटिंग ती मात्र सुरू झालेली आहे, परंतु पुन्हा एकदा आव्हान आहे सिद्धार्थ लांडगे याचं. सिद्धू पाहूयात घेऊन येतोय वैयक्तिक कोट्यातलं 2रं षटक, तर संघासाठी 3रं षटक. पॉवर प्ले संपलाय. जसा संपलाय तसा फील्ड सेटअप देखील डीप मध्ये पाहू शकतो. स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. प्रकाश काकड काय वेगाने धावत आहे, अगदी चित्याची चाल ती चेंडूच्या दिशेने आपल्याला धावताना पाहायला मिळते. बॉलवरती गेलेत, बॉलला उचलून फेकलेला आहे. लेग बाईच्या माध्यमातून ही एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि त्या एका सिंगलच्या मदतीने धावफलक हलकसं पुढे जाईल. 2 वर 2 22 रन. पहिलाच बॉल तो मात्र फुलर लेंथवरती टाकला गेला होता. पाहूयात पुढचा बॉल तो कुठल्या लेंथवर टाकला जातोय, कारण व्हेरिएशनसाठी ओळखला जातो सिद्धू, परंतु आता अनिल यांचा सामना करायचा आहे. अनिलला मात्र चौकाराने षटका ठोकलेला आहे. कमी गतीने टाकला आहे. मागचा पाय तो मात्र बेंड केला, टेकवला आणि आडव्या बॅटने चेंडूला खोदून मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क नाहीये. सुरेख प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता.
वेगवान बॉल त्याला उडवलाय. लॉंग ऑन ला फिल्डर आहे, त्याच्या हातात कॅच कॅरी. सिद्धू लांडगे इज ऑन द फायर. सिद्धू है तो मुमकिन है. विकेटचं पतन. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अनिल यांच्या बॅट मध्ये वेगवान बॉल त्याला उडवलाय. लॉंग ऑन ला फिल्डर आहे, त्याच्या हातात कॅच कॅरी. सिद्धू लांडगे युके बादच्या संघाकडनं जो नाही ते देखील अर्ध्यावरती या डावाला सोडून जात आहेत. तर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आलेले आहेत गणेश लोंढे. गणेश लोंढे यांच्यासाठी सिद्धूचा या षटकातील हा चौथा बॉल असेल, परंतु गणेश लोंढे खेळतील पहिलाच. गणेश लोंढे यांचं मात्र स्वागत केलंय सिद्धूने त्याच्या लेग ब्रेकनं. मॅजिक 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 आणि ती मॅजिक आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. लेग ब्रेक आहे, इन स्विंगर देखील आहे, फ्लाइट रेट देखील, फुलका देखील आहे सिद्धूकडे आणि वेगवान मारा सुद्धा आहे. म्हणजे वेगवान मारा तो तर आपण मागच्या बॉलवरती पाहिला, सरप्राईज करणारा परफेक्ट यॉर्क लाईनचा बॉल आला, तर मात्र विकेटचं पतन पडताना पाहिलं. परंतु आता प्रतीक आंबेकर नाचत गेले, शफल झाले ऑफ स्टिकच्या तर 16 परंतु वाईट लाईन पर्यंत पोहोचून गेले. परंतु नाही, बाळ आणि बॉलचा याही प्रयत्नात मिलन झालेलं नाहीये. डॉट बॉल आणि डॉट बॉलने दाखल कुठे जाईल 23 वरती. शेवटचा बॉल शिल्लक. कमबॅक करून दिलाय सिद्धूने, कमबॅक करून दिलाय. एक लेग बाईची आणि एक सिंगल या दोनच धावा आलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फुलका पाहायला मिळतोय, तर मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केला. फिल्डर येत आहे बॉलवरती, बॉलला उचलताय, उचलून फेकताय. सिंगल आलेली आहे. या षटकात एक लेग बाईज 2 सिंगल अशा 3 धावा खर्च होताना आपण पाहिल्या. 3 षटकांचा खेळ ते संपलेला आहे आणि 3 षटकांच्या खेळाखेरीज धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 24 वरती. 24 ला 2 बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. चोवीस ला 2. चौथं षटक प्रगती पथावर आहे. ओहो, याही गोलंदाजानं लेग ब्रेक सादर केलाय. याही गोलंदाजानं उलट्या हाताने बॉल टाकलाय. निखिल भट्ट, सन 2024 मागच्या वर्षाचा एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता या स्पर्धेचा, आणि तिथून मात्र जी मेहनत घेऊन पुढे आलाय ना, त्या मेहनतीचं फलस्वरूप त्याला या टुर्नामेंट मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. पहिला बॉल निर्धाव आहे. पुन्हा एकदा उलट्या हाताने टाकलाय, परंतु पिक केलाय. ओव्हर द कव्हर्स, स्मॅश, क्रॅकिंग चौकार, तो मात्र डन केलाय प्रतीकने. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. यावेळेला केला खरं लेग ब्रेक, परंतु तो थोडासा मागे पडला आणि बॅटरला तो पिक करायला सोपा झाला. रूम मिळाली आणि रूम मध्येच हा चौकार सादर झालेला आहे. यावेळेला उलटी बॅट केली आहे. यावेळेला परफेक्ट पिक केलाय, कारण प्रतीक आंबेकर उलट्या बॅटने खेळत होते हे आधीच त्याने दाखवलं, आणि त्याचमुळे नक्कीच निखिल भट्ट याला बॉल बीट करायला यशस्वी झाले. बाईकच्या माध्यमातून सिंगल आलेली आहे आणि ही सिंगल धाव फलकाला घेऊन जाईल. 29 ऑन बोर्ड. चौथं षटक प्रगती पथावर आहे. चौथ्या षटकातील 3 चेंडू ते मात्र अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा उलट्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला. आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडासा दूर आहे, त्यामुळे मुख्य पंच कळवत आहे हा बॉल वाईड असेल. या वाईडने धाव फलक पुढे जाईल. 30 वरती कंप्लीट 30. स्वीपर कव्हर, अर्थातच डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू तैनात करून ठेवलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. लॉंग ऑन तो मात्र थोडासा वरती आहे, आणि मिड विकेट, डीप स्क्वेअर लाईक असे 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय फील्डवरती डीप मध्ये काम करताय. निखिल भट्ट सातत्याने वेगवेगळे बॉल टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु आता कुठला बॉल सादर करतोय ते देखील पाहण्यासारखं असेल. निखिल भट्टचा पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत, कट केलाय, आहे तिथे डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू, तो बॉल वरती येतोय. थोडंसं झालेला आहे फंबल, त्यांच्या हातातून सुटलेला आहे बॉल. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्याय, कारण तो फायदा तिथे झाला. बॉल यायला लागलाय उशीर, बॉल फेकला गेला लेट, त्यामुळे 3 धावा केल्यात कंप्लीट.
3 धावा आल्या, 3 ने धावफलक पुढे जाईल. 3/3 33. चिडचिड 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 व्हायला लागली आहे. लाल कलर अर्थातच बजरंगाचा कलर आणि बजरंगाचे हे बजरंगी ते मात्र आतापर्यंत 5 पैकी 3 मॅच जिंकून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. यावेळेला पटका फसलाय निखिल भटच्या जाळ्यात. प्रतीक आंबेकर अडकतोय. बडी मचली जाल में प्रतीक आंबेकर बॅक टू द डग आउट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली यावेळेला फटका बसलाय. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्युरिटी इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. दरम्यानच्या काळात एक शुभागमन देखील होताना आपण पाहतोय व्यासपीठावरती वक्रतुंड हॉस्पिटलचे संचालक आणि वक्रतुंड हॉस्पिटलचे एक आदर्श डॉक्टर आदरणीय सन्माननीय डॉक्टर तुषार सोनवणे साहेब तुमचं इथे शुभागमन झालेलं आहे. ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने तुमचं सहर्ष असं स्वागत असेल. एसटीपीएल 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात एसटीपीएल 2025 चे सह लोगो प्रायोजक जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री टोल नाक्याजवळ शिंदेगाव प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. थँक्यू सो मच. 33-3 शेवटचा बॉल शिल्लक आहे. चौथ्या षटकातील नवीन फलंदाज झालेला आहे ईश्वर शिंदे. ईश्वर शिंदेने मागच्या मॅच मध्ये शेवटच्या क्षणी खूप चांगला लढा दिला होता. ईश्वर शिंदेसाठी पहिलाच बॉल बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू सुसाट वेगाने निघालाय. मैदानाला चाटत मैदानाला घासत पुसत चेंडू होतोय फरार येतोय. शेवटच्या बॉलवर चौकार 4. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. पहिला बॉल बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू सुसाट वेगाने निघालाय. तर विकेट मैदानाला चाटत मैदानाला घासत मोठी विकेट आली परंतु धावा अधिक 13 आल्या. 13च्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या खेळांती धावफलकावरती धावा लागल्या 37ला 3. ओटीयू टीजे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन ग्रुप वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. चौथ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 5व्या षटकाला इथे सुरुवात होते. 5व्या षटकाचा पहिलाच बॉल हो चकमा दिलाय गोलंदाजानं. मोह किंग्स या संघाच्या गोलंदाजांकडे जादू आहे हे मात्र नक्की आहे कारण प्रत्येक गोलंदाज काहीतरी व्हेरिएशन घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सार्थक पाचोरे याने देखील पहिलाच बॉल लेग ब्रेक सादर केला. बॅटरला मात्र चुकवलं. पाहूयात पुढचा बॉल. सार्थक कुठल्या पद्धतीने टाकताय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आलेत सरसावत. आडव्या बॅटने खेळत मिड विकेट मध्ये प्रकाश काकड डीप मध्ये पाहायला मिळत आहे. बॉल उचललाय फेकलाय क्विक थ्रो देखील केला गेलाय. लेट झालेत त्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. दुहेरी आली आहे. दुहेरीने धावफलक हलकसं पुढे जाईल. 39ला 3. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे 5व्या षटकात. सार्थक पाचोरे चांगला बॉल टाकला जातोय. सातत्याने बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठे फटके खेळण्याचं निमंत्रण तर दिलं जातंय. याही वेळेला दिलाय निमंत्रण आणि या वेळेला जरी कॅच असेल ना तर ही एसटीपीएल सीझन 8 ची सर्वोत्तम कॅच आहे. लाजवाब अविश्वसनीय अप्रतिम क्वालिटी. रामा पवार 100% आपल्या संघासाठी समर्पण दिलंय.
पडलेत धडपडलेत, परंतु हातातला कॅच तो सोडलेला नाहीये. परंतु आता निर्णय आलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. ग्राउंडेड आहे की नाही आहे ते पाहायचंय. नेमका बॉल कशा पद्धतीने कॅरी केला गेलाय tenniscricket.in च्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे आपल्यासोबत संदेश भाऊ जोडले गेलेले आहेत, प्रशांत भाऊ जोडले गेलेले आहेत, त्यानंतर तिसरे पंच स्वप्नील सर आहेत आणि जगताप सर देखील आहेत. पाहूयात हा कॅच आहे की नाही आहे. परंतु प्रयत्न दर्जेदार आहेत. नक्कीच दिघे सर, जर असं म्हटलं जातं ना की तुम्ही हारलात किंवा जिंकलात याला व्हॅल्यू नाहीये, तुम्ही लढलात कसं हे महत्वाचं आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. OUT रामा, कमाल केली आहे भावा, लाजवाब झेल. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 39 ला चौथा गडी बाद तो झालेला आहे. 4.3 षटकाचा खेळ, 3 बॉल टाकलेत. त्यात आपण पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती मिड विकेट मध्ये 2 धावा आल्या. त्यानंतर मात्र कव्हर्स मध्ये या फुलक्याला टोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या फुलक्यात अजून एक बॅटर बाद होताना आपण पाहिला. नवीन बॅटर खेळपट्टीच्या दिशेने येताना आपण पाहतोय प्रथमेश काळे. प्रथमेश काळे डावखुरे हाताचे बॅटर. ह्याच्या आधीच्या मॅच मध्ये देखील महत्वपूर्ण भूमिका प्रथमेशने देखील बजावली होती. 39 धावा धावफलकावरती. पाहूया षटकातील येतोय हा चौथा बॉल. येऊ दिलं बॉलला आणि आल्यानंतर मात्र टॅप केलाय, टॅप अँड रन. पहिली धाव तर कंप्लीट आहे. निखिलला यायला झालाय उशीर, केलाय लेट, त्यामुळे 2 धावा झाल्या आहेत कंप्लीट. अजून दुहेरीने धावफलक कसं पुढे जाईल. 40 ला पार केलेला आहे. 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4.4 षटकाचा खेळ. याच्या आधीही उल्लेख झाला. या मैदानाचं डायमेन्शन असं आहे ना, या मैदानावरती मिड विकेट, राईट हँड बॅटरचं मिड विकेट आणि लेफ्ट हँड बॅटरचं मिड विकेट, त्या मिड विकेट पासून समोरच्या क्षेत्रात जास्तीच्या धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. यावेळेला फुलका दिलाय बॅटपासून वळवलाय बॉल. यष्टांच्या मागे सिद्धू लांडगे याला आपण विकेट किपिंग करत असताना पाहतोय, त्यामुळे सातत्याने गाईड देखील केलं जात आहे गोलंदाजाला. डॉट बॉल आला. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकात. आतापर्यंत फक्त 4 धावा आणि 1 विकेट. सार्थक पाचोरे खोलवर टाकलेला बॉल, लॉंगॉनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह याला आपण म्हणू शकतो. थोडासा बॉलनं उसळी घेतलेली आहे. दुसऱ्या एंडला लगेचच बॉल फेकला गेलाय. सिंगल आली आहे. सार्थक पाचोरेने मात्र सार्थकी लागेल असं षटक ते कंप्लीट केलेलं आहे, कारण या षटकात आल्या फक्त 5 धावा आणि या 5च्या मदतीने 5व्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 42 ला 4. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. बेचाळीस धावा धावफलकावरती 5 षटकाचा खेळ संपलाय. नो डाऊट बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हे असणार आहे आणि लोंढे सर तेच मात्र इशारा करताय इकडे कॉम बॉक्स कडे. गोल 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 हात फिरून. हा हे बॅटिंग पॉवर प्ले, हे असेल बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक म्हणजेच बाउंड्री रोप जवळ 3 क्षेत्ररक्षक ते राहतील आणि लेफ्ट हँड बॅटर साठीचे 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. मिड विकेट IDBI बँकेच्या बॅनर जवळ एक खेळाडू आहे. त्यानंतर लॉंगॉनला एक खेळाडू आहे V&W बायोटेकच्या बॅनर जवळ. आणि त्यानंतर जर का आपण पाहिलं तर श्री साई पॉलिमर्सच्या बॅनर जवळ डेव्ह एक्स्ट्रा कव्हर्सला खेळाडू आहे. असे 3 खेळाडू आहेत. निखिल भट आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल खोलवर टाकला, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलाय. सिद्धू लांडगे वेगाने धावतोय, चेंडूचा पाठलाग करतोय. हो क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचा खेळ तो आपल्याला पाहायला मिळतोय. अडवलाय बॉलला पायाच्या मदतीने आणि असा अडवलाय ना शाहरुख सर, डायरेक्ट किक मारली आहे. 2 धावा, 2च्या मदतीने धावफलक ते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4वर 4 44 रन. चांगला बॉल आपण म्हणू शकतो, कारण याच्या आधी आपण राईट हँड बॅटर साठी लेग ब्रेक टाकताना निखिल भटला पाहिलं. 10 फूटचा बॉल यावेळेला वळवलाय, परंतु लपेटलाय, फेकून दिलेला आहे आउट ऑफ द बाउंड्री रोप. आलाय बिग 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 हिट. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स यावेळेला वळवलाय, माननीय राहुल भावसार यांचा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच डीजे. या बिग हिटच्या मदतीने UK बादशाह या संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 50 कम्स अप ऑन बोर्ड.
आता मात्र वेग, ओ हो व्हॉट बॉल. अगदी फलंदाजाची बॅट वरतीच राहते आणि बॉल मात्र प्रकाश काकड विकेट किपरच्या हाताला लागतोय. डॉट बॉल आलेला आहे. षटकारानंतर कमबॅक केलाय. 50ला 4. 3 बॉल झालेले आहेत. चौथा बॉल घेऊन येतोय बॅटिंग पॉवर प्ले मधला निखिल भट. आणखीन एक मारलाय का? चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु क्षेत्ररक्षक येतील ना तोपर्यंत चेंडू मात्र जमिनीवरती असं नसतं होतोय. चेंडूला फेकलं जाईल वेचून. तोपर्यंत 2 धावा तर त्या कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 52 वरती. 52 ऑन बोर्ड. याच्या आधीचा सामना काय कमालीचा आपण पाहिला. पैसा वसूल मॅचेस आज पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसातली पहिली मॅच, आजच्या दिवसातली दुसरी मॅच, आजच्या दिवसातली तिसरी मॅच. प्रत्येक मॅच काटेकी टक्कर पाहायला मिळाली आहे. वन साइडेड मॅच ती मात्र कुठलीच झालेली नाहीये. याच्या आधीची मॅच नक्कीच येलो आर्मी पराभूत तर झालेत, परंतु लढा तो काबिल तारीफ होता. सॉरी, खोलवर टाकलेला बॉल विकेट किपरच्या पायाला लागतोय. बॉल वाईड आहे. वाईडला एक जोड दिली आहे एका धावेची. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 54. नक्कीच गावठा स्पार्टन तो संघ याच्या आधीची मॅच पराभूत झाले, परंतु काय कमालीचा लढा होता. शेवटच्या क्षणापर्यंत लढलेत, शेवटच्या श्वासापर्यंत लढलेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तब्बल 60 पेक्षा जास्तीची पार्टनरशिप 20 बॉल मध्ये. दिघे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की 20 बॉल मध्ये 60 पेक्षा जास्तीची पार्टनरशिप त्या 2 खेळाडूंमध्ये झाली होती. म्हणजे काय लढण्याची उमद असेल, काय धम्मक असेल आणि काय हिमतीने ते स्ट्रोक खेळले असतील. उलट्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला. जास्तीचा बाहेर आहे आणि मुख्य पंचांनी एकात बाहेर काढलाय. म्हणजेच काय आउटसाइड द क्रीज चेंडून टप्पा घेतलाय. वाईड आला, वाईडला एक आले, त्यानंतर पुढा अजून एक नो बॉल आला. एक्स्ट्रा येत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि त्यात मात्र नो बॉल आणि नो बॉल असेल तर मग आता हा 5वा बॉल आपल्या भेटीला येतोय. फ्री हिटचा बॉल ईश्वरसाठी. फ्री हिटचा बॉल तो मात्र सुपर डुपर फ्लॉप बॅटरसाठी ठरलेला आहे, कारण गोलंदाज सुपर हिट ठरतोय. फ्री हिटच्या बॉलवर कुठली धाव नाहीये. 5 चेंडू झालेत. 55 धावा धावफलकावरती आहेत. 6व्या षटक 53 प्रतिबत्तावर आहे. ईश्वर शिंदे त्यांच्याजवळ स्ट्राईक असेल. पाहूयात निखिल भट पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल कशा पद्धतीने सादर करतोय. खोलवर टाकलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आलेत बॉलवरती. बॉलला उचलून फेकताय. सिंगल या षटकात आल्या. 14 धावा बॅटिंग पॉवर षटक होतं, त्यामुळे 1-2 विकेट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 14 आल्या. 14च्या मदतीने 6 षटकांचा खेळ तर संपतोय, परंतु धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. अब तक 56. 56 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट 4. टीम यूके बादशाह. ओव्हर टू यू डीजे मनीष. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. सातव्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच बॉल उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव तिथे कंप्लीट केली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल 57 वरती. यावेळेला खोलवर टाकलाय. उडवलाय बॉल. बॅटने वाजवली तुतारी. चेंडू चाललाय सणाला पिरिरी. बिग हिट. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा खोलवर टाकलाय. उडवलाय बॉल. ओव्हरपिच बॉल त्याला मात्र परफेक्ट पिक केलं आणि षटकाराला टिक केलं. विकेट आला. 63. धावफलक मात्र आता बोलायला लागलंय. यावेळेला बिग हिट करायचा होता.
आणि विकेट किपर तेच सांगताय लेंथ थोडीशी मागे ठेवायला हवी आणि लाईन ती बाहेरची हवी, कारण जर का पुढ्यातला बॉल टाकला गेला ना मग त्यावरती मात्र दयामया केली जाणार नाहीये. 63 धावा, 63 ऑन बोर्ड. चौथा बॉल, आणखीन एक लॉंग ऑफला फिल्डर आहे, तो बॉलवर आलाय. फ्लॅट कॅच, तो कॅरी केला जातोय, डावगुऱ्या हाताचा खेळ केला जातोय समाप्त. विकेटचा पतन, फलंदाज बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. लोक आपला स्वप्नील फिल्डर आहे. यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळकंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. या अंकावरती 5वा गडी बाद झालाय. 6.4 षटकाचा खेळ. सार्थक पाचोरे यानं मात्र अजून एक विकेट खोलली आहे. त्याच्या 10 चेंडूंच्या या स्पेल मध्ये आतापर्यंत 11 धावा त्यानं दिल्या आहेत. 2 विकेट्स त्यानं मिळवलेल्या आहेत. नवीन बॅटर अक्षय गायकवाड ते खेळपट्टीला जॉईन करताय. थोडंसं संकटाचं सावट होतं युके बादशाह या संघाच्या धावफलकावरती, परंतु येणाऱ्या प्रत्येक बॅटरने जबाबदारी घेतली आहे. त्यात मात्र आता नवीन बॅटर ते जॉईन करताय अक्षय ईश्वर शिंदे यांना. 63ला 5, 7व्या षटकातला हा 5वा बॉल. नवीन आलेले फलंदाज त्यांना मात्र कमी गतीने टाकलेला बॉल तो पिक करता आलेला आहे. मिड विकेट मध्ये सॉलिड पंच तो पाहायला मिळाला. त्यावरती फक्त एक धाव. काय लाजवाब थ्रो केलाय प्रकाश काकड यांना आपण डीप मध्ये पाहतोय. प्रकाश काकड म्हणजेच वन ऑफ द फ्लेक्झिबल प्लेअर ऑफ सिन्नर. सिन्नर नगरीला मिळालेला एक फ्लेक्झिबल खेळाडू आहे. कुठल्याही कंडिशन मध्ये तो स्वतःला लवचिक ठेवू शकतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 64 ऑन बोर्ड. 64 धावा धावफलकावरती. विकेट करायचा आहे, परंतु या लेग ब्रेकच्या जाळ्यामध्ये सातत्याने एक ना अनेक बॅटर अडकत गेलेत. बाईकच्या माध्यमातून आलेली एक डाव, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 65. 65ला 5. शेवटचे 6 बॉल आता शिल्लक. पाहूयात शेवटच्या 6 बॉलवर कोण पडतंय कोणावर भारी. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. शेवटचे 6 बॉल टाकायला आलाय विशाल साळुंखे. लास्ट ओव्हर ईश्वर शिंदे याच्यासाठी या लास्ट ओव्हरचा पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलटॉस मिळालाय आणि मग काय फुलटोल पैसा वसूल. एक टप्पा घेतोय आणि चेंडू व्यासपीठात जाऊन विसावतोय. 1 2 का 4, 4 2 का 1. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा बॉल फुलटॉस मिळालाय चौकार. आणि मग काय फुलटोल पैसा वसूल. पलंग टाकते 69 या अंकावरती. 69 ऑन बोर्ड. 69 रन. 5 बॉल अजून शिल्लक आहेत. खोलवर टाकलाय. परफेक्ट यॉर्कर बॉल. लॉंग ऑफच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. निखिल भट येत आहे तिथून चेंडूच्या दिशेनं. बॉलला उचललेलं तर आहे, फेकलाही गेलाय, परंतु तोपर्यंत वा 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 रनिंग बिटवीन द विकेट ती लाजबाब आहे. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 71. 71 रन. धावफलक मात्र हलकस हसायला लागलाय. स्मिथ हर्षका असे ना धावफलकावरती यायला लागले, कारण 70च्या पुढे धावफलक निघाला ना मग एक फायटिंग टोटल आहे. एक लढा देणारी ढाल आणि तलवार तुम्हाला रणांगणात अवेलेबल मिळून जाते. इतका हा आकडा आहे. परफेक्ट यॉर्कर. बॅटच्या मुखाला लागतोय. मुखदर्शन तिथे चेंडूचं झालेलं आहे आणि चेंडू मात्र फ्लाइंग स्वीपच्या क्षेत्रात जातोय. एक धाव आली आहे. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 72 ऑन बोर्ड. 72 धावा. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. शेवटचे 3 बॉल.
ते यायची बाकी आहेत. विशाल सोळंके लाजवाब बॉलिंग तोही सादर करतोय. 9 बॉल आतापर्यंत टाकलेत. नाही नक्कीच 21 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अक्षय गायकवाड त्यांच्याजवळ आता स्ट्राईक आहे. एकच बॉल आतापर्यंत अक्षय खेळलेले आहेत. हो अगदी फलंदाजाच्या समोरून बॉल उडतोय. वाईड आहे कारण आउटसाइड ऑफ स्टंप जास्तीचा दूर आहे. त्यामुळे मुख्य पंच लोंढे सर ते कळवत आहेत की हा बॉल वाईड असेल. एक अतिरिक्त धाव तुम्हाला धावफलकाला जोडावी लागणार आहे. 73 धावा या वाईडच्या मदतीने. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर ते आपल्याला पाहायला मिळत आहे. मिड विकेटला प्रकाश काकड आहेत. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. लॉंग ऑफला देखील निखिल भट आहे आणि डीप कव्हरचा देखील फिल्डर आहे. हवेचा ओघ तो देखील आपण पाहतोय. अगदी समोरच्या क्षेत्रात सरळच्या क्षेत्रात हवा वाहताना आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळते. खोलवर टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावेळेला काय घडलंय. दांडी गुल लाकूड तोड डिलिव्हरी ती मैदानाच्या आत प्रत्यक्षात सादर झालेली आहे. अक्षय गायकवाड याच्या बॅट मधनं जो बॉल निघतोय ना सरळ दांडा तोडतोय. लाकूड तोड डिलिव्हरी ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. लाकूड तोड डिलिव्हरी नाही म्हणू शकत. लाकूड तोड शॉट होता हा. कारण लाकूड तोड शॉट तो मात्र अक्षय गायकवाडच्या बाटेतनं निघतोय. तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत. 75 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नक्कीच मैदानाच्या आत लगेचच नवा स्टंप तो मात्र दाखल होणार आहे. आणि SCPL ऑर्गनायझिंग कमिटीला हे मात्र माहिती आहे की आपला सगळ्या गोष्टींसाठी ते एक पॉल पुढे आहेत. स्टंप तुटला स्टंप नवा लगेच अवेलेबल. काहीही झालं तरी स्पर्धा थांबायला नको. आणि त्यासाठीच STPL अर्थातच सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे 50हून अधिक मित्र ते मात्र नेहमी प्रयत्नशील असतात. स्वप्नील कपिले या स्पर्धेसाठी ॲज ऑफिशियल पंच म्हणून लाभलेले आहेत. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला ते देखील पंचगिरीची भूमिका बजावत आहेत. ते मैदानाच्या आत गेलेत. नवा स्टंप घेऊन स्टंप नवा ठोकला जातोय आणि मुडलेला स्टंप माघारी घेऊन आणला जातोय. 75ला 5 अक्षय गायकवाडच्या बॅटमधनं एक खंद्या शॉट आपण पाहिला. त्यावरती आल्या 2 धावा. शेवटचे 2 बाकी आहेत. त्यातील हा पहिला येतोय. यावेळेला परफेक्ट यॉर्कर म्हणजे हे फलंदाजाची बॅट फलंदाजाची पाय ते मात्र पकडून ठेवलेले आहे. झालंय थोडंसं फंबल. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. आता चौकार वाचवायचा आहे. वाचवलाय चौकार. चौकार म्हणजेच काय. ओ हो 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 इकडे काय घडतंय. धावून पळून 4 धावा पूर्ण केलेल्याच आहेत. म्हणजे बॉल तुम्ही अडवला. तुम्ही बॉलच्या मागे धावलात. बॉलला फेकलात. काही फायदा नाही. फक्त एवढंच झालं. बॅटरला थोडी मेहनत घ्यावी लागली. 4 धावा पळाव्या लागल्या. क्रिकेटचा खेळच असा आहे. 79 रन 79 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खेळत बागडत हसत रडत कडत कसं का असे ना धावफलकापर्यंत पोहोचले. जो पाहिजे होता तो आकडा त्यांना आता मिळालेला आहे. 10ची सरासरी या मैदानावरती खूप मोठी आहे. खूप मोठी आहे. पहिल्या चेंडूपासून 10ची सरासरी म्हणजे नक्कीच मेहनत करणारा धावफलक राहणार आहे. आता आहे शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल फुलटॉस आहे. त्याला मात्र फेकून दिलंय दूर आसमानाच्या भेटीला. फटक्यात नक्कीच क्वालिटी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लव फुलटॉस त्याला उडवलं. अगदी दूर 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 अंतरावरती फेकून दिलं. आणि नक्कीच शेवटचा बॉल फुलटॉस आहे. त्याला मात्र फेकून 85 ऑन बोर्ड. 86 टार्गेट आहे. पाहूयात 86 धावा बनवल्या जातात का. पाहूयात 86 धावा रोखल्या जातात का. परंतु तोपर्यंत आपण पुढच्या मॅचचा टॉस करून घेणार आहोत. पुढची मॅच तुमच्या स्टेटसला आहे ना. महात्मा लेजंड सिन्नर वर्सेस अटकवडे वॉरियर्स या 2 संघांमध्ये नाणेफेक केला जाणार आहे. चलो बोथ कॅप्टन्स विनंती असेल टॉस साठी यायचंय. अटकवडे वॉरियर्स वर्सेस महात्मा लेजंड्स सिन्नर दोघेही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस का बॉस कशाला जॉईन करायचंय. अटकवडे वॉरियर्स अँड महात्मा लेजंड सिन्नर बोथ टीम कॅप्टन्स विनंती असेल लवकरात लवकर तुम्ही टॉस का बॉस कक्षाला जॉईन करायचंय.
मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मैदानात फक्त आणि फक्त मोह किंग्स संघाचाच आवाज घुमणार. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदामभाऊ बोडके, युवा नेते संस्थापक सुदामभाऊ युवा मंच, माननीय योगेशभाऊ बोडके, प्रोप्रायटर बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर, किट पार्टनर संगीता हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल स्टोअर्स, उद्योग भवन सिन्नर, संचालक माननीय व्हीडी चौधरी, माननीय एनडी चौधरी, मोह किंग्स. थँक्यू डीजे. चलो महात्मा लेजंड्स सिन्नर, विनंती असेल तुमच्या कॅप्टनला तुम्ही पाठवायचं आहे, कारण आटकवडे वॉरियर्सचे कॅप्टन आलेले आहेत. महात्मा लेजंड्स सिन्नर, टीम महात्मा लेजंड सिन्नर, विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. टीम महात्मा लेजंड सिन्नर, तुमचा एक प्रतिनिधी इकडे पाठवा, अन्यथा समोरच्या संघाला टॉस विन दिलं जाणार आहे. अन्यथा समोरच्या संघाला टॉस विन दिलं जाईल. आटकवडे वॉरियर्स या संघाचे कर्णधार येथे आलेले आहेत. येस विघ्नहर्ता हॉस्पिटलचे सर्व अर्थातच आदरणीय सन्माननीय डॉक्टर तुषार सर, या तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जाणार आहे. हॅलो, आजच्या दिवसातली शेवटची मॅच, आजच्या दिवसातला महत्त्वपूर्ण सामना, नक्कीच डॉक्टर साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आटकवडे वॉरियर्स वर्सेस महात्मा लेजंड सिन्नर या दोन संघांमधला हा नाणेफेक आहे. पाहूयात नाणेफेकीचा कौल आधी कोण जिंकतंय. करा ओपन. येस, आटकवडे वॉरियर्स यांचा कॉल आहे, कॉइन उडवला जातोय. 2025 असा हा कॉल आहे आणि येस 2025 हा आलेला आहे कॉइन. येस, आटकवडे वॉरियर्स नाणेफेक जिंकलेला आहात. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे या स्पर्धेत? 5 मॅचेस झालेल्या आहेत, त्यात 2 जिंकलोय. बघू मग जिंकायचाच प्रयत्न राहील. म्हणजे आजचे या स्पर्धेतील लीगची ही शेवटची मॅच आहे तुमची, परंतु आता ही शेवटची मॅच आहे, सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. टीम मधलं आणि संघामधलं वातावरण कसं आहे? संघाचं वातावरण तर चांगलंच आहे, कॉन्फिडन्स सगळ्यांना आहे, शेवटची मॅच जिंकू. आजच्या दिवसातली एक मॅच तुम्ही खेळलेला आहात, ती तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. नेमकं काय गडबड झाली त्या मॅच मध्ये? थोडंसं क्षेत्ररक्षण खराब राहिलं, कॅचेस भरपूर सुटल्या. बाकी बॉलिंग वगैरे चांगली होती, पण फिल्डिंगने थोडं साथ नाही दिली, त्यामुळे. आता टॉस जिंकून निर्णय क्षेत्ररक्षण. ओके, थँक्यू सो मच. नक्कीच नाणेफेक जर तुम्ही जिंकला असता तर संध्याकाळचं सत्र आहे, आणि संध्याकाळच्या सत्रात नाणेफेक जिंकून निर्णय काय राहिला असता? नाही, बॅटिंगच घेतली असते मी. कसा राहिला आहे प्रवास आतापर्यंतच्या या स्पर्धेत, खास करून लास्ट मॅच, काय सांगाल त्या लास्ट मॅच बद्दल? नाही, आता ती मॅच पण आम्ही जवळपास हारलोच होतो, पण थोडा 1-2 बॉलनी कमबॅक झालं आणि मॅच जिंकलो. टीम मधलं वातावरण कसं आहे आता? त्या मॅच नंतर तर नक्कीच पॉझिटिव्ह वातावरण असेलच, परंतु आता या मॅचकडे कसं पाहताय? नाही, 2 मॅच आमचे बॅटिंग कॉम्बिनेशन व्यवस्थित झालं नाही. तिसऱ्या मॅचला आम्ही बॅटिंग घेऊन थोडं रिशफल केलं बॅटिंग ऑर्डर. मग आता बघू, चांगली बॅटिंग. आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला? या टुर्नामेंटमध्ये किती मॅचेस झालेत आणि आता जिंकण्याची किती गरज आहे? 3 मॅचेसमध्ये आम्ही 2 हारलो, 1 विन आहे. आता ही मॅच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू कॅप्टन्स, अँड थँक्यू सो मच डॉक्टर साहेब. आटकवडे वॉरियर्स हॅव वॉन द टॉस. आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचचा नाणेफेक संपन्न झालेला आहे, अँड नो डाऊट त्यांनी टॉस जिंकून घेतली आहे गोलंदाजी. थँक्यू सो मच कॅमेरामॅन चव्हाण साहेब. जाऊयात आपण कॉम्बॉक्सकडे. कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत श्रीरामपूरचा एक गोड आवाज, अहिल्यानगरला बिलॉंग करणारा एक मधाळ आवाज, शाहरुख पठाण सरांना. धन्यवाद शुभम सर. सुरुवातीलाच एक आगमन या ठिकाणी होतं. हॉटेल वैभव ढाबा मोहचे संचालक सन्माननीय रामनाथ शेठ बोडके आणि त्यांचे सर्व सहकारी आज या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित झालेले आहेत. रामनाथ शेठ बोडके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपला मोहचा संघ खेळतोय, तर मग त्या मोहच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रामनाथ शेठ बोडके आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. त्यांच्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत STPL मध्ये.
तर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 86 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका बाजूला सिद्धार्थ लांडगे आणि त्यांच्या जोडीला राहुल चव्हाण के. पहिल्या ओव्हरसाठी गणेश यांना आपण पाहतोय. खराब बॉल होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. सिद्धार्थ लांडगे यांच्या बॅटमधून एक शानदार दमदार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नश्री यांना पण फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा बॉल होता आणि सनसनीत चौकार. गणेश भोसले यांचा हा थोडासा खराब चेंडू होता. हाफ ट्रॅकर बराचसा वेळ मिळाला ते फलंदाज सिद्धार्थ यांना आणि त्यांनी त्या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे गेला. धावफलकावर 5 धावा आहेत. अशी गोलंदाजी करून चालणार नाही. तुम्हाला प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळावा लागेल. इथे बॅट फिरवली आहे वेगात, परंतु बॉलच्या लाईन मध्ये नव्हते. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, त्या कारणे हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मोह किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. युके बादशाह दोडी या दोन टीम मध्ये सुरू असलेली लढत आहे. दुसरा डाव सुरू आहे आणि जिथे 86 धाव्यांचं टार्गेट मोह किंग्स संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. परत एकदा तोच प्रयत्न राहिला. याही वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे सिद्धार्थ लांडगे यांनी केलाय. एक चौकार आला खरा, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवर फलंदाजाला निरुत्तर ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेलं आहे. गणेश भोसले यांचं मात्र 2 चेंडूंसाठी का होईना परंतु कौतुक करावं लागेल. याच पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. 86 धावा रोखायच्या असतील तर मग तुम्हाला अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाला चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे आणि ते मात्र इथे गणेश भोसले चौकार आल्यानंतर का होईना दाखवतात, परंतु समोर आहेत सिद्धार्थ लांडगे. पाहूयात काय घडतंय. यावेळेस मात्र यशस्वी झाले. मागच्या 2 चेंडूंवर हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि गणेश भोसले यांचा बॉल यावेळेस ओव्हरपिच आला आणि त्याला सरळ फेकून दिलंय ऑन साइडला सीमारेषेच्या पार. षटकार. फटका असा धुवाधार. यावेळेस मात्र यशस्वी झाले. फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. यावेळेस देखील फलंदाजाच्या रडार मधला बॉल. असे चेंडू सिद्धार्थ लांडगे सोडणार कुठे. त्यांनी या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं आणि 6 धावा त्या ठिकाणी वसूल केलेल्या आहेत. धावफलकावर 11 धावा आहेत. युके बादच्या दोडी या संघाचा विचार जर केला तर उन्मेषजी कुलकर्णी साहेब विघ्नहर एंटरप्राइजेस हे टीम ओनर आहेत. किट पार्टनर म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. क्षत्रिय कॉम्प्युटर्स जुने कोर्ट लाईन गणेश पेठ सिन्नर आदरणीय मंगेशजी क्षत्रिय साहेब युके बादच्या दोडीचे किट पार्टनर आहेत. दुसऱ्या बाजूला मोह किंग्स या संघाचा विचार जर केला, परंतु दरम्यानच्या कालावधीत सिद्धार्थ लांडगे यांनी अजून एक दर्जेदार फटका खेळलाय आणि हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. 86 धाव्यांचा पाठलाग करत असताना स्वप्नवत सुरुवात म्हणू शकतो आपण फलंदाजी करणाऱ्या मोह किंग्स या संघाची. ड्रीम स्टार्ट आपण म्हणू शकतो. पहिल्या वरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या वर नंतर 15 धावा धावफलकावरती जमा केल्या गेलेल्या आहेत. तर मोह किंग्स या टीमचा विचार जर केला तर सुदाम भाऊ बोडके, योगेश भाऊ बोडके, बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर मोहदरी हे टीम ओनर आहेत. तर किट पार्टनरचा विचार जर केला तर संगीता हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल स्टोअर्स विनोदजी चौधरी साहेब आणि नीरजजी चौधरी साहेब हे किट पार्टनर आहेत त्या संघाचे. त्यामुळे या 2 टीम्स आता एकमेकांच्या विरुद्ध लढताना पाहायला मिळत आहेत. या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही लढत पाहायला मिळते आणि आता प्रतिकार करायचा आहे. म्हणजे 86 धावा समोरच्या संघाने आव्हान ठेवलंय त्याचा प्रतिकार करायचा आहे आणि सुरुवात खूप चांगली राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. सिद्धार्थ लांडगेने खूप चांगली कामगिरी केली पहिल्या ओव्हरमध्ये. जबरदस्त बॅटिंग करत असताना पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवले असं म्हणूयात. आणि ओव्हर नंबर 2ला आता भाऊसाहेब. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. अगदी मिड विकेटच्या दिशेने बॉल मैदानाला घासत चाललाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल. क्षेत्ररक्षक बॉलला कलेक्ट करतील, फेकतील परत यष्टीरक्षकाकडे. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आणि 1च्या सहाय्याने धावफलकामध्ये होणारा बदल पाहायला मिळेल. धावफलकावर 16 धावा. मोह किंग्स या संघाची बॅटिंग तगडी आहे. आपण सातत्यानं त्या बाबतीत देखील चर्चा करत आलो. प्रकाश काकडे खेळाडूच्या बाबतीत जर चर्चा केली तर 2 अर्धशतकं वैयक्तिक त्यानं झळकावलेली आहे. आज एक अर्धशतक त्यानं झळकावलंय. त्यामुळे फलंदाजी मोह किंग्स संघाची तगडी आहे. त्यामुळे गोलंदाजांचा कस लागणार.
16 धावा. यावेळेस चेंडूच्या वेगाचा उपयोग केला गोलंदाजाने, टाकलेला वेगात बॉल लेट कट करत त्याला एक सिंगल मध्ये परावर्तित करण्यात आलं. धावफलक 17 वर जाऊन पोहोचलेला आहे. शरदजी घुगे साहेब यांच्या वतीने एक पुरस्कार सिद्धार्थ लांडगेसाठी आलेला आहे. सिद्धार्थ लांडगे जर नाबाद सामना जिंकून देत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपयांचा विशेष पुरस्कार शरदजी घुगे साहेब यांच्या माध्यमातून दिला जाईल. 17 धावा धावफलकावर भाऊसाहेब वारुंगसे ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे ते आता ओव्हर नंबर 2 मध्ये. आखू टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र बॉलच्या लाईन मध्ये आल्याने ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये जातोय. डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 17 धावा आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्या. भाऊसाहेब वारुंगसे यांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा दिल्यात. हे पुनरागमन गरजेचं होतं आणि ते भाऊसाहेब वारुंगसे या ठिकाणी करून देत आहेत. याच पद्धतीने कामगिरी करायची आहे. परत एकदा टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंट मधून बॉल वेगात बॅकवर्ड पॉइंटची सीमारेषा ओलांडेल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. फटका होता दर्जेदार आणि धावा मिळत आहेत 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. टायमिंग खूप चांगलं जुळलं होतं आणि तिथे बॉल वेगात सीमारेषेच्या पलीकडे गेला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. भाऊसाहेब वारुंगसे तयार होत आहेत. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल त्याला उंच आकाशामध्ये खेळलाय परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मोठं अंतर त्याला कापायचं होतं परंतु तो बॉल पर्यंत पोहोचला. चेंडूवरची नजर हटू दिली नाही आणि वेल जज कॅच म्हणू शकतो आपण. फलंदाज तयार होत आहेत. अजून एक विकेट या ठिकाणी आली. यावेळेस स्लॉट मध्ये पुरस्कार आहे हेमंत शिंदे साहेब यांच्या वतीने. जो फलंदाज लागोपाठचे 3 षटकार खेळेल त्यासाठी 5001 रुपयांचा पुरस्कार हेमंत शिंदे साहेबांच्या वतीने दिला जाईल. विकेट आली आहे. खेळाडू बाद झालेत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 37 चेंडू बाकी आहेत आणि 37 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्याकरिता अजूनही 65 धावांची आवश्यकता आहे. होऊ शकतात त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. रोखल्या जाऊ शकतात त्यासाठी गोलंदाजांनाही लढावं लागेल कारण क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला लढावं लागतं आणि तो प्रयत्न इथे प्रत्येकाला करावा लागेल. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम महत्वाचं आहे हे समजून प्रत्येकाला करावं लागणार आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्याची आवश्यकता. संघर्ष करण्यासाठी फक्त ताकद लागत नाही तर जिद्द पाहिजे आणि ती जिद्द आज प्रत्येकाला दाखवून द्यावी लागेल. बॉलिंगसाठी भाऊसाहेब वारुंगसे तयार होत आहेत. पहिलाच बॉल उंच आकाशामध्ये खेळलाय. मागे मिड विकेट मध्ये तोच क्षेत्ररक्षक आणि त्याने चूक केलेली नाहीये. बॅक टू बॅक विकेट्स. भाऊसाहेब वारुंगसे या ठिकाणी 2 फलंदाजांना माघारी पाठवत आहेत आणि आल्याबरोबर फलंदाज ईश्वर शिंदे. पहिलाच बॉल उंच आकाशामध्ये खेळलाय. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ईश्वर शिंदे यांनी पकडलेला एक अप्रतिम झेल आणि प्रसाद पालखे यावेळेस मात्र शून्यावर बाद झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर स्वस्तात त्यांना माघारी जावं लागलं. ईश्वरचं कौतुक करावं लागेल. खूप चांगले झेल त्याने पकडलेले आहेत. क्षेत्ररक्षण देखील एक महत्वाचं अंग आहे क्रिकेटमध्ये आणि इथे प्रत्येकाला चांगली कामगिरी करावी लागेल क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील. कारण आपण इथे असे अनेक सामने पाहिलेले आहेत की काही खेळाडूंचे झेल सुटले त्यानंतर त्या खेळाडूंनी सामनाच घेऊन गेले. मग युके बादच्या दोडी या संघाच्या बाबतीत एक सामना आपण पाहिला होता. प्रतीक आंबेकरचा झेल सुटला होता आणि प्रतीक आंबेकरने मात्र ती मॅच पूर्णपणे घेऊन गेली होती आणि तो संघ आता फिल्डिंग करतोय. त्यामुळे क्षेत्ररक्षण मात्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. ओव्हरचा खेळ देखील समाप्त होतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर 21 धावा आहेत. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाला करावी लागेल. टेनिस बॉल क्रिकेट शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आता आपल्याला सर्वांना सगळीकडे पाहायला मिळतं. प्रत्येकाला फलंदाजी मिळेल का प्रत्येकाला गोलंदाजी मिळेल का हे टेनिस क्रिकेटमध्ये सांगणं शक्य नाहीये. परंतु तुम्ही जर चांगले क्षेत्ररक्षक असाल तर निश्चितच तुम्हाला संघामध्ये स्थान मिळवता येतं. त्यामुळे प्रत्येकाला चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून करावी लागणार आहे
आणि ईश्वर शिंदे इथे मागचे 2 झेल पकडत स्वतःला सिद्ध करतोय. 2 ओव्हर संपलेले आहेत. धावफलकावर 21 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज एक प्रभावशाली खेळाडू म्हणजेच प्रतीक आंबेकर. आखू टप्प्याचा बॉल, थोडीशी जागा बनवली आणि बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली आहे. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलंय. सिद्धार्थ लांडगे यांच्या बॅटमधून एक नेत्रदीपक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला जातोय 4 धावेसाठी. चौकार. पाहुणी मोका, थोडीशी जागा बनवली. हॉटेल अन्ना बॉलला श्री त्याची फॅमिली रेस्टॉरंट गुरुवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 25 धावा धावफलकावर 2 खेळाडू बाद आहेत. सिद्धार्थ लांडगे यांना थांबवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सिद्धार्थ लांडगे ज्या पद्धतीने बॅटिंग मेरिटवर खेळतायत म्हणजे चेंडूच्या गुणवत्तेवर ते फलंदाजी करतायत त्यामुळे त्यांना थांबवणं मात्र फार गरजेचं आहे. सिद्धार्थसाठी पुरस्कार देखील आहे. सिद्धार्थने जर नॉटआउट मॅच जिंकून दिली तर शरद घुगे यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे. परंतु गोलंदाजी करणारा संघ UK बादशाह दोडी हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये सहजासहजी हा सामना तुम्हाला जिंकू देणार नाहीये. प्रतीक आंबेकर ते देखील पुनरागमन करण्यासाठी ओळखले जातात. या प्लेचा बॉल देखील पायांवर टाकला. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अगदी घरंगळत स्क्वेअर लेगला मार्गस्थ होतोय. मागे क्षेत्ररक्षक बॉलला खूप चांगल्या पद्धतीने अडवतात. रिटर्न चांगला दिलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या साहाय्याने पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सिन्नरचं क्रिकेट आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये सुप्रसिद्ध आहे आणि या सिन्नरच्या क्रिकेटच्या स्पर्धेची प्रतीक्षा उत्कंठा प्रत्येकाला असते आणि आज 8व्या पर्वामध्ये आठवणीत राहणारी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने. बॅकफुटला गेले कव्हर पॉइंट मध्ये या अगोदरच चर्चा केली आपण. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलंच करावं लागेल आणि इथे मात्र एक झेल निसटला. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि हे चित्र आपण सातत्याने क्रिकेटच्या इतिहासामध्ये देखील पाहिलेलं आहे. पाहू शकतो कव्हर पॉइंट मध्ये स्क्वेअर कटचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाने केला होता. बराचसा वेगात बॉल रिॲक्शन टाइम कमी होता परंतु त्याही परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर हा झेल पकडणं गरजेचं होतं कारण तुम्हाला जर या सामन्यामध्ये पुनरागमन करायचंय तर मग गोलंदाजाला चांगली जोड द्यावी लागेल. कमी गतीने टाकलाय बॉल. यावेळेस मात्र विकेट टेकिंग डिलिव्हरी स्लोवर वनचा वापर या ठिकाणी करण्यात आला. फिंगर रोल केले होते प्रतीक यांनी आणि हा बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये जातोय. फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न केला. एक पाय पुढे टाकला होता. मागचा पाय थोडासा वाकवला. ऑन साइडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय परंतु यशस्वी नाही राहिले. हा बॉल मात्र निर्धाव आलेला आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. मी अगोदर उल्लेख केला प्रतीक कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. त्यावेळेस पायावर टाकलाय. वेग दिला. यावेळेस मागच्या चेंडूवर पेस ऑफ केला होता आणि थोडासा वेगात टाकलेला बॉल अगदी पायांवर जाऊन आदळला. एक लेग बाईसची धाव. प्रतीकच्या या बॉलने फलंदाजाचे चरण स्पर्श केले आणि एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने मिळाली. धावफलकामध्ये बदल 27 धावा. 2 खेळाडू बाद आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये निश्चितच हा तालुका आता काट टाकतोय आणि क्रीडा मंत्री देखील आपल्याच तालुक्यातले आहेत त्यामुळे निश्चितच क्रिकेटला खूप प्रोत्साहन मिळतं. यावेळेस फुल टॉस बॉल. त्याला योग्य ती दिशा दाखवली आहे. बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय. बॉलला थांबवणं अशक्य आहे. फलंदाजाने चेंडूला दाखवली आहे दिशा. नो बॉल आणि चेंडू देखील पार करतोय सरळ सीमारेषा. चौकार. पाहुणी मोका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. फ्री हिटची संधी आता फलंदाज सिद्धार्थ लांडगे यांच्यासाठी असणारे हात खोलण्याची संधी आहे. पाहुयात फ्री हिटवर बिगिट केला जातोय का. हो यावेळेस मात्र हा बॉल हवेत आहे. मागे क्षेत्ररक्षकाने कॅच तर कलेक्ट केलाय परंतु फ्री हिट असल्या कारणे फलंदाज सुरक्षित राहणार आहेत. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. 3 ओव्हर संपतायत. 3 ओव्हरनंतर धावफलकावर नजर टाकूया. 2 फलंदाज गमावल्यानंतर धावसंख्या 32 आहे. 32 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 3 ओव्हर या ठिकाणी संपतायत. 3 ओव्हर नंतर धावफलकावर 32 धावा. गुणोत्तर पाहूयात. शेवटचे बॉल 30 बाकी आहेत. धावा जिंकण्यासाठी पाहिजे 54. सिद्धार्थ लांडगे एक खांबी तंबू सारखी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये लढतोय. सुरुवात खूप चांगली झाली होती परंतु 2 विकेट गमावल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झाला परंतु दुसऱ्या बाजूला प्रकाश काकड आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकं बनवली आहेत.
त्यांनाच आपण स्ट्रायकर एंडकडे पाहू शकता. सिन्नर तालुक्यातील नायगावचे सुपुत्र आहेत, जायगावचे सुपुत्र आहेत. बिग हिट आणि प्रकाश काकड यांच्या बॅटमधून बॉल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिला जातोय. ज्या फलंदाजाला आहे चौकार आणि षटकार खेळण्याची आवड, नाव त्याचं प्रकाश काकड. सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. राजूभाऊ भाबड यांच्या वतीने देखील एक पुरस्कार. या 2 फलंदाजांपैकी कोणत्याही फलंदाजाने जर नाबाद मॅच जिंकून दिली तर राजू भाबड साहेबांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार. पुढचा बॉल आखू टप्प्याचा बॉल पुल करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु यशस्वी नाही झाले. गोलंदाजाचं पुनरागमन इथे पाहायला मिळेल. हे पहा, फिल्डिंग करणारी टीम युके बादशाह जोडी या संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी नसल्यामुळे त्यांना 3 धावेंची पेनल्टी. आता आम्हाला कमिटीने सांगितलंय गणेश भाऊंशी भेटा तुम्ही. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार तब्बल 1,21,000 संघ मालकाला स्पोर्ट्स सायकल, दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000 संघ मालकाला स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 41,000 संघ मालकांना अनुक्रमे स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे. आखू टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत मात्र बॉल मागे चाललाय. निर्धाव चेंडूची नोंद केली जाणार आहे. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर गोलंदाज अनिल यांचं मात्र पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये पाहिलं हे गरजेचं आहे. इथून देखील मॅच युके बादच्या दोन्ही संघाला बनवता येईल, त्यासाठी तुम्हाला रणनीती आखावी लागेल. जर रोखायच्या धावा तर मग करावा लागेल गणिमिकावा, आणि तो प्रयत्न या ठिकाणी प्रामुख्याने गोलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागणार आहे. 42 धावा धावफलकावर 2 खेळाडू बाद असताना अनिल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. विकेट टाकल्या बॉल, त्याला फक्त दिशा दाखवली आहे. प्रकाश काकड आपली कलात्मकता दाखवत आहेत, परंतु मागे फिल्डिंग पुढच्या एकदा खराब झाली आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. वेगात आला बॉल, तेवढ्याच वेगात बॅकवर्ड पॉइंटची सीमारेषा ओलांडताना देखील पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला संधी होती बॉल अडवण्याची, परंतु त्यानं चूक केली आहे. परत एकदा ते क्षेत्र निवडलंय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आले आणि याही वेळेस तेच घडलंय. पहिल्या चेंडूची झेरॉक्स कॉपी काढावी की काय, कारण त्या क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षक अडवण्याचा तसाच प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रिझल्ट येतोच 2 चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानाच्या आतमध्ये होतोय. सामाजिक कार्यकर्ते सतीजी नेहे साहेब
यांच्या वतीने आपल्याला ड्रिंकचं सौजन्य आहे. एनव्ही फार्मा आणि किसान ॲक्वा यांचं सौजन्य आपल्याला या स्पर्धेसाठी. निश्चितच ड्रिंक्स ब्रेकसाठी 4 ओव्हर संपलेले आहेत. धावा 46 आहेत. 49 आहे का? एकोणपन्नास धावा, 3 धावा पेनल्टीच्या आपण ऍड केलेल्या आहेत. आणि आता मॅचचं समीकरण 24 बॉल 37 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडूंमध्ये 37 धावा पाहिजेत. भाऊसाहेब वारुंगसे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवणारे गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. भाऊसाहेब वारुंगसे यांच्या हातामध्ये बॉल आहेत, परंतु समोर आहेत सिद्धार्थ लांडगे. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने हा फटका खेळला जातोय. मागे क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलंय देखील. 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 51 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. मोह किंग्स हा संघ 86 धाव्यांचा पाठलाग करतोय. 86 बनवायच्या होत्या. 86चा पाठलाग करत असताना 2 महत्वाच्या विकेट लवकर आल्या, परंतु त्यानंतर सिद्धार्थ लांडगे खूप चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले. योद्ध्यासारखे लढतायत. त्यांच्या जोडीला प्रकाश आले. प्रकाशने देखील चांगली साथ दिली आणि आता संघ चांगल्या स्थितीमध्ये. यावेळेचा बॉल खूप चांगल्या टप्प्यावर पुढे टाकलेला बॉल मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक मारायच्या वेगात येत आहेत. एक सिंगल तोपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर पुनरागमन करायचं तर या 2 विकेट त्यांच्यासाठी फार महत्वाच्या ठरणार आहेत. या 2 विकेट जर आल्या तर मग युके बादच्या दोन्ही संघ देखील या सामन्यामध्ये निश्चितच वर्चस्व निर्माण करू शकतो. या विकेटसाठी जावं लागेल, निर्धाव चेंडूंकडे जावं लागेल. लागोपाठचे निर्धाव चेंडू जरी आले तरी मग विकेट मिळवण्याची एक संधी तुम्हाला निर्माण होऊ शकते. 52 झालेले आहेत 2 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. स्लॉट मध्ये बॉल समोर खेळलाय, फटका फसतोय आणि क्षेत्ररक्षकाला अगदी घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी. त्याला जास्त मेहनत करावी लागली नाहीये. सोप्पा झेल. फलंदाज प्रकाश काकड यांचा संपलाय खेळ. अगदी बॅटच्या समोर बॉल लागला. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅटच्या समोर लागल्या कारणे बॉल लॉंग ऑन मध्ये गेला आणि तिथे झेल झालाय. प्रकाश काकड आउट. बॅक टू द डग आउट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 3 विकेट आल्या आणि त्या 3ही विकेट भाऊसाहेब वारुंगसे यांनी मिळवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीचं देखील कौतुक करणे या ठिकाणी गरजेचं आहे. प्रशंसनीय गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या मात्र 52 आहे. 3 खेळाडू बाद आहेत. अतिशय सुंदर असं मैदान. त्या मैदानावर भगव्या रंगाची जी झालर आहे वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे आणि त्यावर लागलेले जे बॅनर्स आहेत त्या मैदानाची शोभा वाढवत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. संघ मालकांचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आणि निश्चितच संपूर्ण 4ही बाजूला आपल्याला बॅनर्स बघायला मिळत आहेत. त्यामुळे या मैदानाची शोभा वाढली आहे. गोलाकार मैदान आहे, वर्तुळाकार असं मैदान आहे. त्यामुळे इथे तुम्हाला मेरिटवरच क्रिकेट खेळावं लागतं. ते देखील पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळालं. विकेटच्या बाबतीत, खेळपट्टीच्या बाबतीत जर विचार केला तर खेळपट्टी दरवर्षी सचिन उकाडे आणि त्यांचे सर्व सहकारी खूप चांगल्या पद्धतीने बनवतात. त्यामुळे खेळायला एक वेगळी मजा येते. गोलंदाजाला देखील तेवढंच हे पोषक मैदान राहिलेलं आहे. खेळपट्टी राहिलेली आहे. गोलंदाज तयार आहे. पुढे टाकलाय बॉल. खूप चांगली लाईन. फलंदाजाला पहिल्या बॉलवर तरी निष्प्रभ ठेवलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता. स्वतः गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवत आहेत. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. याच गोलंदाजीची आवश्यक. एक विकेट तर आली प्रकाशची. आता सिद्धार्थ जे एका बाजूने उभे आहेत त्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. समीकरण बदलत चाललंय. 20 बॉल 34 धाव्यांची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल फलंदाजी करणाऱ्या संघावर थोडासा दबाव निर्माणच करेल. बॅट तर वेगात फिरवली आहे. बॉल मिड विकेटला मार्गस्थ होतो. टायमिंग जुळला नाहीये आणि बॉलला जर तुम्ही पाहिलं ना तर निळकंठ सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. यस, बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पाव्यात फलंदाज इथे आपली पॉवर दाखवत आहेत का
18 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आपण या मैदानाच्या बाबतीत चर्चा करत होतो. मोठं मैदान आहे, गोलाकार मैदान आहे आणि पहिल्या दिवसापासून आपण काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. बॉल जर गॅपमध्ये गेला ना तर तुम्ही 1ला 2 मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा क्षेत्ररक्षकाकडून जर थोडंसं फंबल झालं तर मग तुम्ही 1ला 2 मध्ये तिथेही कन्वर्ट करू शकता. हे चित्र आपण पहिल्या दिवसापासून पाहत आलोय, कारण मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार जर केला तर मोठं मैदान आहे आणि अगोदरच्या बॉलवर तेच घडलं. गॅपमध्ये बॉल 2 धावा आल्या. ओहो, यावेळेस खेळपट्टीवर पडले परंतु बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाडण्याच्या प्रयत्नात होते, त्यामध्ये यशस्वी झालेले नाहीये. सुरुवात ओव्हर नंबर 6 ची खूप चांगली झाली आहे. प्रतीक आंबेकर आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल त्यांनी मात्र या ठिकाणी निर्धाव टाकलेला आहे. मॅच बनवावी लागेल. 17 बॉलमध्ये 31 ची आवश्यकता आहे. मोहो किंग्स एका बाजूला तर UK बादशाह दोडी हा संघ दुसऱ्या बाजूला आहे. दोन्ही संघ मात्र सहजासहजी हार मानणारे नाहीयेत. टप्प्याचा बॉल त्याला मात्र खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केले. मागे बॉल अडवला जाईल. 1 धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1 ने पुढे जात आहे. या ओव्हरमध्ये बरंचसं निर्भर आहे, कारण प्रतीक आंबेकरचं ही शेवटचं षटक आहे. 4 बॉल त्यांच्या स्पेलमधले बाकी आहेत. या 4 बॉलमध्ये जर त्यांनी कमी धावा खर्च केला, एखादी विकेट मिळवली तर मग UK बादशाह दोडी देखील या सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकते. कारण आपण या अगोदर अनेक सामने पाहिलेत. कधी सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे असताना आपल्याला कधी तो बॅटिंग करणाऱ्या टीमकडे जातो हे कळालं सुद्धा नाही. असे अनेक सामने आपण पाहिले. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला जजमेंटच आलेलं नाहीये. बॉल मागे होता तो पुढे गेला आणि बॉल त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. टप्प्याचा बॉल होता, पुल केला आणि मागे क्षेत्ररक्षकाला एक संधी होती, परंतु तिकडे जर पाहिलं तर ते थोडेसे अगोदर पुढे गेले होते आणि नंतर बॉल त्यांच्या डोक्यावरून फ्लाय झाला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच पंच शहानिशा करतायत. आता काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत निश्चितच कळवला जाईल. परंतु सिनियर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेच्या बाबतीत आपण सातत्याने पाहत आलो. एकूण 14 संघ खेळत आहेत आणि या स्पर्धेमध्ये संघ मालक देखील बरेचसे असे आहेत जे इच्छुक आहेत या स्पर्धेमध्ये. पेनल्टी या ठिकाणी मला वाटतंय बॅटिंग टीमला देण्यात आली आहे. 3 धावांची पेनल्टी. चेंडू हाताळल्या कारणे इथे मात्र 3 धावांची पेनल्टी आहे. पंचांनी उजव्या खांद्यावर हात ठेवला. बॅटिंग करणाऱ्या टीमला पेनल्टी. बॅटर वेगात फिरवली आहे. कनेक्शन यावेळेस होताना पाहायला मिळालेलं नाहीये आणि इकडे हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला गेलेला आहे. धावफलकावर 62 धावा. हेमंत शिंदे साहेब यांचा पुरस्कार 3 लागोपाठच्या षटकारांसाठी 5000 या सामन्यासाठी. त्या सामन्यामध्ये कुणीही 3 षटकार खेळले. यावेळेस बिगिट अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिद्धार्थ लांडगे यांनी केलाय बिगिट आणि धावफलकात होतंय 6 धावांचं प्रॉफिट. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. 68 धावा धावफलकावर सिद्धार्थ लांडगे पोहोचलेले आहेत 41 या धावसंख्येवर. मॅच आली आहे 13 बॉल 21 ची गरज. हा चेंडू मात्र निर्णायक ठरणार आहे. यावेळेस मात्र खूप चांगला बॉल गुडलेन स्पॉट वरून हिट केल्या. बॉलला शरीरावर जाऊन आदळलाय. थोडासा वेगळा प्रयत्न केला होता सिद्धार्थ यांनी, परंतु यशस्वी नाही झाले. आणि एकदा सिद्धार्थला चेक करू आपण, बॉल लागलाय का. 2 षटकार या ओव्हरमध्ये, एक सिंगल, अशा एकूण 13 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 6 ओव्हर संपलेल्या आहेत. 68 धावा झालेल्या आहेत. 12 बॉल 21. पहिलाच बॉल हवेत खेळला जातोय. फटका फसलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक मात्र बॉलच्या खाली पोहोचले. पकडतायत झेल. आली आहे विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट. आणि त्याचबरोबर अतिरिक्त बाउन्स होता. अवाक्या बाहेर होता फलंदाजाचा बॉल आणि रिव्ह्यू जो घेतला तो यशस्वी झालाय. चांगला स्ट्रोक खेळलाय. बापू गडाख यांनी कल्पकता दाखवली आहे आणि बॉलला सरळ पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे.
4 धाब्यांसाठी हा चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदारपूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. खूप चांगला स्ट्रोक बापू गडाख यांच्या बॅटमधून येत असताना पहिला मिळतोय. 4 धावा तिथे परिपूर्ण केल्या जात आहेत. मोक्याच्या क्षणी आलेला चौकार. मॅचचं समीकरण बदललं. शेवटचे बॉल बाकी आहेत 9 आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिकचे प्रयत्न करायचे आहेत. पाहूयात 9 बॉलमध्ये 16ची गरज आहे. वेगात बॉल, ऑफस्टमच्या बाहेर बॉल, पंच इथे आमच्याशी जोडले जात आहेत. वाईट बॉल असं कळवलं जात आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धाव संख्या मात्र इकडे पुढे 74 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. शेवटचे 9 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता आहे. कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी, कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी ही, परेशानियों को देखकर तुमको डराएगी भी, चलते रहना कि कदम रुकना पाए, मंजिल तो मंजिल है मेरे यार, एक ना एक दिन तो जरूर आएगी. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेने बॉल अगदी करंगळत मार्गस्थ होतोय. मागे खरा फिल्डिंग ही चिंतेची बाब राहिली आहे युके बादशाह धुळी संघाची. क्षेत्ररक्षणामधल्या त्रुटी खूप पाहायला मिळाल्यात आणि हा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. 4 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. चौका पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. क्षेत्ररक्षण खराब झालं आणि जिथे एकदा होते तिथे 4 आल्या आणि समीकरण बदललं. 8 बॉल 11 रन. अशा चुका जर करत राहिले तर निश्चितच तुम्हाला पराभवाच्या दिशेनेही जावं लागू शकतं. एक छोटीशी चूक मोठ्या पराभवाकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकते. व्हाईट बॉलचा इशारा. किरणजी जामकर साहेब हे देखील दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. किरणजी जामकर साहेब आपलं मनापासून स्वागत. 8 बॉल आणि पाहिजे धावा 10. सिद्धार्थ 18 बॉल मध्ये 41 वर नाबाद आहेत. संतोष गडाख 3 चेंडू आणि 8 वर नाबाद बॅटिंग करत असताना शेवटचे 8 बॉल आणि 10ची गरज आहे. थोडेसे पुढे सरसावलेत. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेळलं. मागे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येतात. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, केला जाईल. थोडासा फंबल और 2 रन मुकम्मल. 2 धावा नाही. आमच्यासाठी एसटीपीएल मध्ये किरण नावाचे व्यक्ती फार महत्वाचे आहेत. किरण भंडारी, किरण गोजरे, किरण जामकर, किरण वाघ. चांगला बॉल. शेवट गोड गेलाय आणि ओव्हर नंबर 7चा खेळ इथे समाप्त होतोय. 7 ओव्हर संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 81 धावा. शेवटचे बॉल बाकी आहेत 6 आणि धावा पाहिजेत 8. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 6 चेंडू 8ची गरज. सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे देखील आहे आणि फलंदाजी करणाऱ्या संघाकडे देखील. सुरुवात कशी होते या षटकाची त्यावर बरंचसं निर्भर राहणार आहे. सुरुवातीचे 2 चेंडू जर चांगले आले तर मग गोलंदाजी करणारा संघ निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघावर थोडासा दबाव टाकू शकतो, प्रेशर टाकू शकतो आणि तो प्रेशर मात्र या ठिकाणी तुम्हाला निर्माण करावा लागणार आहे. बॉलिंगसाठी गणेश भोसले यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आला. शिकरेवाडीवरून आमचे सिद्धार्थ भाऊ देखील उपस्थित होत आहेत. त्यांचेही मनापासून स्वागत असणार आहे. 6 बॉल आणि 8 धावा. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर आहे. खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल टाकला होता. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे राहिलाय आणि तो चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जाईल. फलंदाजाने पहिला बॉल चेक केला असं म्हणू शकतो आपण, जाऊ दिला. पहिला चेंडू तर चांगला आलाय गणेश भोसले यांच्या माध्यमातून. 5 बॉल 8 रन. 5 चेंडू आणि 8ची मॅच अजूनही बाकी राहिलेली आहे. युके बादशाह धोडी हा संघ गोलंदाजी करतोय. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. मागे चांगली फिल्डिंग. फाईन लेग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप करण्यात आलं. आपण या अगोदर देखील बरीचशी चर्चा केली. कव्हर पॉईंट, गली, फ्लाईंग स्लिप, शॉट, फाईन लेग मध्ये तुम्ही ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करता दक्ष राहावं लागतं. तिथे चेंडू तुम्हाला कधी गुंगारा देईल ते सांगणं फार कठीण असतं. टप्पा पडल्यानंतर बऱ्याच वेळा चेंडू वळण घेतो आणि तिथे गुंगारा देऊनही निघून जातो. याही परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. एका बाजूला बापू गडाख तर दुसऱ्या बाजूला गणेश भोसले. बॉल चांगला आहे. फुटवर्कचा अभाव. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू डॉट आलाय. मॅच ऑन. मॅच पेंडुलम सारखी झुलते, कधी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे तर कधी बॉलिंग करणाऱ्या टीमकडे. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी
7 धावेंची गरज. महत्वाचे 3 बॉल ते कशा पद्धतीने गणेश टाकतायत. गणेशने जर ही मॅच जिंकून दिली तर आज चर्चा होईल गणेशच्या नावाची. परंतु संतोष गडाख देवपूरचे हेही जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांच्यावर देखील नजरा राहणार आहेत. 3 बॉल मध्ये 7 ची आवश्यकता. पाहूयात काय घडेल. प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेला सामना. 3 बॉल 7 ची आवश्यकता. फुल टॉस आणि बापू गडाख सांगतात मी जास्त वेळ शांत बसणार नाही आणि या बॉलला फेकून देत आहेत सीमारेषेच्या पलीकडे. हमको हर दौर की गर्दिश ने सलामी दी है. हम वो पत्थर है जो हर दौर में भी भारी निकले हैं. आणि आज मैदानाच्या आतमध्ये बापू गडाख या षटकार खेळून दाखवत आहेत की मॅच आम्ही सोडलेली नाहीये. 2 बॉल आणि आता 1 वर मॅच आली आहे. खरा बॉल होता, फुलटॉस होता, परंतु कौतुक करावं लागेल. फुलटॉस जरी असला त्याला बॅटवर चांगल्या पद्धतीने घेतलं. शॉट सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. या परिस्थितीमध्ये कधी कधी अनपेक्षित आलेले फुलटॉस देखील आपल्याला मिस होताना पाहायला मिळालेले आहेत. परंतु कौतुक संतोष बापूचं करावं लागेल. त्यांनी या फुलटॉस बॉलला सरळ फेकून दिलं. आउट रेट फटका होता. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे गेला बॉल. आणि आता मॅच आली आहे. शेवटचे 2 बॉल आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू आणि 1. मोह किंग्स एका बाजूला आहे तर युके बादशाह दोडी दुसऱ्या बाजूला. ओहो कमी गतीने टाकलाय बॉल. धावबादची संधी आणि तिकडे होत आहेत फलंदाज बापू गडाख. धावबाद. मॅच में ट्विस्ट. 1 बॉल 1 रन. संधी साधली थेट. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. टेनिस क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज पाहायला मिळालेले आहेत की ज्यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात, परंतु संयम त्यांच्याकडे नसतो. आणि इथे तेच पाहायला मिळालं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलेल्या बॉलवर झाला. ओळखला नाही बॉल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्यानं खूप चांगला बॉल टाकला आणि तो बॉल मात्र इथे विकेट देऊन गेला. धावबादच्या स्वरूपामध्ये ती विकेट आली. मॅच आली आहे 1 बॉल 1. सामना जर टाय झाला तर मग सिनियर टेनिस प्रीमियर लीग मधली पहिली सुपर ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. आणि कुणाला आवडणार नाही सुपर ओव्हर पाहिला. 1 बॉल 1. ओहो यावेळेस मात्र मनगडाच्या साह्याने बॉलला फक्त दिशा दिली आहे. आणि सामना जर आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी जिंकलेला आहे. मोहो किंग्स इथे विजय मिळवतोय. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम युके बादशाह दोडी. आणि सिद्धार्थ लांडगेसाठी 500 रुपयांचा जो पुरस्कार होता तो शरदजी घुगे साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी. आणि राजू बाबा यांच्या वतीने देखील 500 रुपयांचा पुरस्कार होता. नाबाद जर सिद्धार्थने मॅच जिंकून दिली तर 500 रुपयांचा पुरस्कार होता, तोही या ठिकाणी प्रदान केला जाईल. मॅन ऑफ द मॅच मला वाटतं जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये.